नमस्कार. माझं नाव डॉक्टर चिनू अगरवाल आहे. एक मनोवैज्ञानिक. मनोवैज्ञानिक कोण असतं? तो जो आपल्या मनाचं विज्ञान जाणतो. आणि मी मुलांची आणि खास करून जे अडॉलसन्स आहेत, टीनेजर आहेत, त्यांचं मन कसं वाचावं, त्यांच्या मनातल्या विचारांना, त्यांच्या मनातल्या भावनांना कसं समजावं, यामध्ये प्रशिक्षण घेऊन मी आले. US अल्बर्ट एलिसन इन्स्टिट्यूटमधून. मित्रांनो, आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना, वेगवेगळे विचार येतच असतात, हो ना? आणि या भावनांना जर आपण पाहिलं तर यात 6 मुख्य भावना आहेत. सांगा बघू कोणकोणत्या? एक आहे आनंद, दुसरं उदासीनता, तिसरं आहे भीती, चौथं आहे राग, पाचवं आहे आश्चर्य, सरप्राईज आणि 6वं आहे घृणा. आज आपण या 6 भावनांमधून एक जी आपल्याला सारखं बऱ्याच तऱ्हेने त्रास देत असते, भीती, त्याच्याबद्दल बोलूया. हे पहा, मला मनाचं विज्ञान माहित आहे. माझ्याशी खोटं नका बोलू. मला माहित आहे की सर्वांच्या मनात कोणती न कोणती, कशा न कशा गोष्टीसाठी भीती नक्कीच असते. मलाही वाटते. माहितीये मला कसली भीती वाटते? मला भीती वाटते जे मॉल्समध्ये एस्केलेटर असतात ना, त्यावर चढायची. जेव्हा मला एस्केलेटरवर चढावंसं वाटतं ना, लगेच माझ्या मनात अशी भीती येते की जर मी पडले तर? अशाच प्रकारे कुणाला लिफ्टची भीती असू शकते, कुणाला हाईटची भीती वाटू शकते, कुणाला पाण्याची भीती वाटू शकते, कुणाला पालीची भीती वाटू शकते, कुणाला कॉकरोचची भीती वाटू शकते, हो की नाही? ही भीती आपल्यामध्ये आलीच का? यासाठी आली कारण आपल्या माइंडमध्ये एक असा अलार्म सिस्टम फिट करणं गरजेचं होतं, ज्यामुळे जर आपण एखाद्या डेंजरस सिच्युएशनमध्ये अडकलो, तर हा अलार्म सिस्टम वाजेल आणि आपण आपल्याला वाचवू शकू. टू सेव्ह अवरसेल्फ. हो ना? पण आता ही भीती आपल्याला अशा सिच्युएशनमध्येही वाटू लागते, जिथे या अलार्म सिस्टमची काहीच गरज नव्हती. आता काय म्हणावं बाबा, एक्झामची भीती वाटावी लागली, इंटरव्ह्यूची भीती वाटायला लागली, कधी-कधी एखाद्याशी बोलायचीही भीती वाटू लागते. आणि खूप लहान मुलांना जर ते कधी अशा प्रकारची मूव्ही बघतात किंवा अशा प्रकारचं अ, वृत्तांत ऐकतात, तर भूत, प्रेत किंवा मॉन्स्टर्स आणि जायंटची ही भीती वाटू लागते. अशा भीतीला आपण कसं समजावं आणि या भीतीपासून कसं सांभाळावं? सर्वात भीतीबद्दल हे समजून घ्यावं लागेल की की भीती जी असते ती नेहमी काल्पनिक असते. आपल्या इमॅजिनेशनमध्ये असते. जसं मी सांगितलं ना, मला एस्केलेटरची भीती वाटते, तर माझ्या मनात काय कल्पना येते की मी एस्केलेटरहून पडून जाईन. आता तर पडली नाही ना, पण असं वाटतं की मी पडून जाईन. म्हणजे भविष्याची कल्पना. भविष्यामध्ये असं होईल अशी कल्पना माझ्या मनात येते. तेव्हा भीती, जेवढेही फिअर्स आहेत ते फ्युचर टेन्समध्ये असतात. ही फक्त आपली कल्पनामध्ये आहेत. तर मग या कल्पनाशी कसं डील करायचं? हे बघा, या कल्पनेशी डील करण्याची एक पद्धत असू शकते की आपण आधी हे समजून घेऊ की कशी कल्पना मनामध्ये येते एकदम रिॲक्ट करण्याआधी. आणि मग जरा समजून घेऊ की अच्छा, आपल्या कल्पनात हे येत आहे की उद्या जी एक्झाम होणार आहे त्यात सर्व काही आउट ऑफ सिलेबस येणार आहे. मला काहीच आठवणार नाही. आणि मग काय होईल? मग असं होईल, मला काहीच लिहिता नाही येणार. मग मी एक्झाममध्ये फेल होऊन जाईन. मग मी माझ्या टीचरला, पेरेंट्सला काय तोंड दाखवणार? बघा, सर्व फ्युचर टेन्समध्ये घडतंय ना. एक पॉजचं बटन दाबा जरा.
आणि बघा की ही जी काही भीती आहे यात काही सत्य आहे का? फरक करा की खरं काय आहे आणि आपले विचार काय आहेत. जेव्हा हा फरक कराल तेव्हा तुम्हाला कळेल की सत्य तर हे आहे की आपल्याला हे माहीतच नाही की एक्झाममध्ये काय येणार आहे. आपल्या हातात काय आहे? फक्त तयारी करणं आणि तयारी केल्यानंतर कॉन्फिडेंटली एक्झाम द्यायला जाणं. जे आठवतं ते नीटनेटकं लिहिणं. हो ना? मग आपल्याला काय करावं लागेल? ह्यावेळी जेव्हा हे भीतीचे थॉट्स येतात, त्यावेळी आपल्या मनाला हे सांगायचं की मित्रा शांत हो. असं काहीही होणार नाहीये, जे तू घाबरतोयस आणि मलाही घाबरवतोयस. राइट? म्हणजे आपण काय केलं? पॉज बटन दाबलं, त्याला डिफरन्शिएट केलं, काय काल्पनिक आहे, काय सत्य आहे आणि आपल्याला कोणासोबत जायचंय? सत्याबरोबर. आणि आपल्या मनालाही समजवलं आणि स्वतःलाही समजवलं. प्रिय मित्रांनो, अशाच भीतीबरोबर एक आपला मित्र सरळ लढत होता. त्याच्याबद्दल आम्ही एक मूव्ही बनवलीये आणि आता ती आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. मूव्ही बघण्याआधी तुम्ही जरा काही क्वेश्चन्स या भीतीबद्दल आम्हाला सांगा, आन्सर करा. मग मूव्ही बघा, मस्तपैकी मज्जा करा. पण तुम्ही मजेबरोबरच या भीतीलाही जरा समजण्याचा प्रयत्न करा आणि बघा की सरलने या भीतीबरोबर आपली लढाई कशी लढली आणि कसं त्याने हे सिद्ध केलं की डर के आगे ही जीत है. ही मूव्ही बघितल्यानंतर तुमची काय विचारधारणा झाली? तुमची कल्पना आणि सत्य दोघं एकत्र आली का? यासाठी पुन्हा काही क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि आम्हाला सांगा. त्यानंतर एक टास्क दिला जाईल, त्याला सॉल्व्ह करा. जे लोक टास्क चांगल्या प्रकारे अपलोड करतील आणि चांगल्या प्रकारे आन्सर देतील त्यांच्यासाठी खूप सारे प्राइजेस आहेत. तर माय डिअर फ्रेंड्स, एन्जॉय वॉचिंग द मूव्ही आणि दुसऱ्या मूव्हीच्या आधी आपण पुन्हा भेटूया. नमस्कार.